नाही विलासजी, सर्वप्रथम माझं म्हणणं सुरू करताना जो काही खरातनी विकृतपणा केलेला आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे 4 ते 5 दिवसापासून मीडियावर रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आणि त्यांच्या बाबत एकतर्फी जे आरोप केले गेलेत, सेक्स रॅकेट असेल, रुपाली चाकणकर फरार असतील, रुपाली चाकणकरांनी जादूटोणा केला, याचा पण निषेध करतो खऱ्या अर्थानं. आणि हे सगळं करताना दुर्दैवाने महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलाच पुढे आहेत आणि त्यांच्या पक्षातल्याच जास्त आहेत, हे पण आपल्याला प्रकर्षाने बघावं लागेल. आता सुषमा ताईंनी सांगितलं की खेमनारनी असं केलं होतं, त्याला पत्र रुपाली चाकणकरांच्या सहीने गेलं. मुळामध्ये खेमनारांनी जो लेख लिहिला होता तो मोगम लेख लिहिला होता, खबरदार पुढारी. हे माझ्याकडे सगळे आता कागदपत्र आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक असा मोगम लेख लिहिला की एक भोंदू बाबा, एक कॅप्टन, त्याचा पर्दाफाश करणार आणि तिथं येणाऱ्या याच्यामध्ये अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, IAS IPS अधिकारी, महिलांचं लैंगिक शोषण तिथं चालतं, असे खेळ चालतात. याच्यावर राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली आणि त्यांनी पत्र एक दिलं. कुणाला पत्र पाठवलं तर दत्ता खेमनार. हे पत्र माझ्याकडे. आणि सुषमाताई, मी जबाबदारीने सांगतोय, सामुपदेशक निवासी प्रकल्प अधिकारी यांची सही आहे त्याच्यात, रुपाली चाकणकरांची सही नाहीये त्याच्यामध्ये. रुपालीताई किंवा आयोग काय म्हणतोय, आपल्याकडे सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि आपल्याकडे असलेल्या माहितीचा आपण सविस्तर लेखी म्हणणे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा दिस दॅट प्रमाणे आमच्या इथं मांडावे. मग जर समजा एखादा लेख आला, त्याची तात्काळ दखल घेऊन जर आयोगाने त्या वृत्तपत्राला पत्र दिलं तर काय, म्हणजे कर्तव्यात कसूर केला. त्याच्यानंतर नाही नाही ताई 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 मी विचारतो, फक्त मला पूर्ण त्यांना संधी देऊ देत. त्यांना त्यांचं माझं अरे नाही नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ते पत्र पूर्ण वाचून दाखवा. 10 सेकंद जास्त लागू दे, पत्र वाचून दाखवा पूर्ण. चला, पूर्ण पत्र वाचून दाखवा. महिलांचे लैंगिक शोषणाबाबत खबरदार पुढारी या आपल्या वर्तमानपत्रात बातमी प्रसारित झाली आहे. त्या बातमीचे अवलोकन केले असता बातमी मोगम स्वरूपात छापलेली दिसते. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतलेली आहे. बातमी आवाज गेला, आवाज गेला. आवाज गेला, फ्रीज झाले. मंगेशजी आवाज गेला. आले आले बहुतेक. येतोय आवाज? हा येतो येतोय. प्लीज बोला. हॅलो, बोला बोला. एक ओळ गेली तुमची, एक ओळ ऐकायला आली नाही आम्हाला. एक ओळ ऐकायला आली नाही. म्यूट झालात मंगेशजी, म्यूट झालात. या कायद्याच्या या कलमानुसार नेटवर्क आयोगाच्या ईमेलवर 2 दिवसात पाठवण्यात यावे. त्याच्यानंतर आयोगाने परत एक पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले सुषमाताई. याच्यामध्ये काय लिहिलंय की सदरचं प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, समस्त महिलांची बदनामी, त्यांच्या चारित्र्याबाबत अवमान होईल असं लिखाण केलेलं आहे. या प्रकारची सत्यता तपासून, काय म्हणलंय, सत्यता तपासून. तिथं म्हणलं नाही की एकतर्फी त्या वृत्तपत्रावर तुम्ही कारवाई करा, सत्यता तपासा. कुणाला सांगितलंय? अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना. मग आता जे त्यांच्यावर असं सांगितलं जातंय की त्यांनी त्याला दबाव आणला, तर हे अजिबात नाही. आणि हे काय मी लिहिलेलं नाही स्वतःहून, मी तयार केलेलं नाहीये किंवा रुपाली चाकणकरांनी किंवा आयोगाने केलेलं नाही. आता दुसरं सांगतो विलासजी, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, काल समन्स निघलं, समन्स पोचलं आणि त्या समन्सला रुपाली चाकणकरांनी असं उत्तर दिलं की मी महिला आहे, मला नाशिकला. हे जर खरं असेल तर मी जाहीर आपल्या चॅनलवर माफी मागेल. आणि हे जर सुषमाताईंनी जर सिद्ध केलं की समन्स निघलेलं आहे, समन्स पोचलंय आणि रुपाली चाकणकरांनी असं सांगितलं, असं SIT मधल्या एकाही अधिकाऱ्यांनी सांगितलं, तर मी माफी मागेल. आणि जर हे खोटं असलं तर सुषमाताईंनी जाहीर याच्या बाबत खुलासा आपल्या चॅनलवर करावा. समन्स असं कुठलंही गेलेलं नाहीये. मीडियामध्ये मला विशेष वाटतं की मला एक कळत नाही की SIT सुषमाताईंना हे करतीये का, म्हणजे सुषमाताई मॉनिटर करते का, असं ब्रीफिंग कसं काय ताई, तुम्हाला कसं कळलं बाबा? हा बरं झाला, आता तुम्हाला वेळ दिला. मंगेशजी त्यांचं एक उत्तर ताई, तुमचं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्या. हा, त्यांचं स्पष्टीकरण, नंतर माझा एक प्रश्न.
तुमचं झालं असेल तर बोलते. तुम्हाला बोला, अजून बोला, मला बोला, बोला, बोला तुम्हाला ताई. बोलायचं असेल तर तुम्ही बोला, किंवा मग तुमचं झालं असेल तर बोलते. बोलू का आता? बोला, 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 बोला. बोलत आहे. आता जर मी मंगेश ससाणे यांना मी पत्र पूर्ण वाचायला याच्यासाठीच सांगितलं की मला त्याच्यातली शब्दरचना महाराष्ट्राने ऐकावी असं अपेक्षित होतं. पण काय त्यांचं लक फार जोरावर आहे की त्यांचा आवाजच गायब झाला आणि ते पत्र नीटसं वाचता आलं नाही. वाचून दाखवतो, काही हरकत नाही. नाही नाही प्लीज वाचा वाचा, डबल वाचा, डबल वाचा, हरकत ताई नाही. आपल्याकडे मी एक वेळ पाहुणे द्यायला तयार आहे. पाहुणे आहेत अजून. मी डॉक्टर साहेबांकडे गेलो नाही अजून. चला. आपण तर मग मुद्द्यावर येऊया ना. मला याच्यामध्ये त्यांनी मी तर म्हणजे फेसबुकला तुम्हाला टाकलंय वेळ ते द्यायला तयार पत्र होते. सगळे. हा ऐका ना, बोलत नाही मी. ऐका ऍडव्होकेट मंगेशजी, ऐका. मी तुम्हाला पत्र वाचायला अजून वेळ द्यायला तयार होते, म्हणजे बघा मी खूप शांत आहे. ओके, पण आता त्यांच्याकडे वेळ नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. जे पत्र तुम्ही वाचलं त्या पत्रातली जी शब्दरचना होती त्या शब्दरचनेत की या पत्राचे अवलोकन केले असता हे पत्र मोघम आहे असे दिसते. आता नुसतं पत्राचं अवलोकन करून कसं काय मोघम आहे हे कळलं बरं चाकणकरांना? चाकणकरांनी कुणाला लिहिणं अपेक्षित होतं? चाकणकरांनी खेमनरला तर लिहायलाच पाहिजे होतं, पण चाकणकरने काय लिहायला पाहिजे होतं? पोलीस अधीक्षकांना. चाकणकरांनी पोलीस अधीक्षकाला लिहायला पाहिजे होतं की माझ्याकडे अशी तक्रार प्राप्त झालेली आहे, ही गंभीर आहे, याची दखल घेऊन आपण अशोक खरातची तातडीने चौकशी करा. चाकणकर अशोक खरातची चौकशी करा असं सांगत नाही पत्रात. चाकणकर म्हणतात पत्रामध्ये की हे गंभीर आहे आणि त्याचा पेपर जो आहे तो पेपर बंद करा. हे चुकीचं नाही वाटत आहे तुम्हाला? तुम्हाला वाटत नाही की महिला आयोगाने हे सांगायला पाहिजे होतं? महिला आयोगाने आता गप्प बसा. आता तुमचं मी सगळं ऐकून घेतलं, शांतपणे ऐकून घेतलं. आता नीट ऐकून घ्या तुम्ही. महिला आयोगाने पोलीस अधीक्षकांना पत्र काय लिहायला पाहिजे होतं की अशोक खरातच्या नावाने माझ्याकडे अशी तक्रार आली, माझी बांधिलकी महिलांशी आहे, अशोक खरातची नाही. माझी बांधिलकी महिलांशी आहे, तेव्हा अशोक खरातची सगळी चौकशी करा, अशोक खरातची चौकशी केली जावी ही शिफारस मी करते. हे पत्र का लिहिलं नाही चाकणकरने? चाकणकरने पेपर बंद करायचं का बरं पत्र लिहिलं? ठीक आहे, आता हे झालं ताईंचं. माझा पुढचा प्रश्न नाही माझा पुढचा प्रश्न माझा आहे. ऐका मंगेशजी या सगळ्यामध्ये जर त्यांनी पत्र लिहिलेलं असेल तर मग व्हॉट्सअप कॉलिंग करून त्या पत्रकाराचा आरोप आहे की मला धमकावलं गेलं, माझ्यावर दबाव आणला गेला. अध्यक्षांनी व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याचं काय कारण होतं त्याच्यामध्ये, हा प्रश्न येतो ना. माफीनामा लिहून घेतला, माफीनामा पण घेतला, त्याच्याकडे माफीनामा घेतला, हे फार विशेष आहे. आणि त्या भोंदूला त्यांनी खराबला चौकस नोटीस का काढली नाही? खराबला हजर का केलं नाही? का म्हणाल नाही? ठीक आहे, मी डॉक्टरांकडे जातो. वेळ संपत आला, माफ करा माझा.